तर खूप दिवसानंतर आपली गाडी खाटू श्याम इथली ट्रॅव्हलिंग टूर फायनली फिक्स झाली. आपण चाललोय आत्ता. तर आपल्याबरोबर आत्ता आपले दोन्ही मित्रमंडळी सगळे किशोर बंटी आणि स्वप्नील. तर आपण आत्ता चित्तोडगडच्या मार्गे चाललेलो आहे आणि करंटली आपण आत्ता पहिले बंटी आपण कुठे थांबलो होतो आत्ता इथं? आपलं कोणतं भावडं मागचं लोकेशन? ओके, आपण रतनमध्ये लोकेशन आता रूमवर थांबलो होतो. तर नाशिकपासून आपल्याला आपण रात्री काल 5 वाजेला निघालो होतो आणि करंटली इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला रतलमपर्यंत 4 वाजून गेले. ते 4 वाजता आपण मुक्काम केला आहे. आता 9च्या आसपास आपण निघतोय. किशोर भाऊ आता गाडी चालवत आहे. लोकेशन ट्रॅकिंगचं काम करताय बंटी सर. आपण एखाद्याला थांबलो विचारून घेऊ तरी. मध्ये आपण आता नाश्ता करतोय. पोहे आलेले आहे बघू शकता. किशोर भाऊ आपले पोहे खात आहे. आपण थोडा दुसरा आयटम घेऊ. तर आपण आता सावली शेटच्या पार्किंगमध्ये उभे आहे. आता इथे गाडी पार्क केली आणि इथून आपण आता सावली शेटकडे चाललो आहे. सावली शेटचे जुनं मंदिर आहे जे आपलं कृष्णाचं जे शेट या प्रकारामध्ये म्हणजे आपण सावळा त्यांचा कलर आणि त्याच्यामध्ये शेटजीचं रूप म्हणून बघितलं जातं कृष्णाला इथे. तर पुढे मंदिरमध्ये पोहोचलोय. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आपण लेट पोहोचले. तर 2:30 वाजता मंदिर ओपन होणार आहे. त्याच्यानंतर प्रवेश चालू होणार आहे. तर आपल्याला 2:30 वाजेपर्यंत वाट पाहावं लागणार. त्याच्यामुळे आपण मुखदर्शन घेतोय आणि आपलं सावली शेटचं मंदिर आहे जे आपलं श्रीकृष्णाचाच एक शेट या रूपात अवतार आहे इथे असं मानलं जातं. आणि तुमच्या काही बी म्हणजे धंद्याविषयी गोष्टी राहतील, तुम्ही जे मागणी करता ते जर पूर्ण करत असाल तर हे मंदिर त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही तुमच्या इच्छा इथं पूर्ण करू शकता. ओके, एंट्रन्स बी करू शकतो, एक्झिट पिन करू शकतो इथून. तर सगळे वेटिंगमध्ये पडलेले. खूप गर्दी. 2:30 वाजेशिवाय मंदिर ओपन होणार नाही. त्याच्यामुळे सर्व पीपल्स